नमस्कार. आज आपण एका अत्यंत खास आणि मनाला भिडणाऱ्या प्रवासाचं विश्लेषण करणार आहोत. रोजच्या त्या रटाळ, कंटाळवाण्या चक्रातून बाहेर पडून आपला हरवलेला उत्साह परत कसा मिळवायचा हे आपण पाहणार आहोत. विशेषतः एका स्त्रीच्या, एका आईच्या दृष्टिकोनातून आलेला हा अनुभव आहे. अर्चना यांनी त्यांचा जो प्रवास मांडलाय ना, तो खरोखरच खूप काही शिकून जाणार आहे. चला तर मग थेट या विषयाला सुरुवात करूया एका अगदी साध्या पण तितक्याच खोल सत्यापासून. बऱ्याचदा ना आपल्या समस्यांचं उत्तर अगदी आपल्या डोळ्यांसमोर असतं, पण आपण इतरांना दोष देण्यात आणि स्वतःच्या त्या कम्फर्ट झोनमध्ये इतकं अडकून जातो की ते उत्तर आपल्याला दिसतच नाही. हे वाक्य बघा, मी उत्साही आहे, मी आनंदी आहे, मी बदलू शकते. नकारात्मकतेत अडकण्यापेक्षा स्वतःशी असा ठाम आणि सकारात्मक संवाद साधणं हीच तर खऱ्या बदलाची पहिली पायरी आहे. आता हे सगळं समजून घेण्यासाठी थोडं मागे इतिहासात डोकावून पाहूया. म्हणजे बघा, आपण आपल्या रोजच्या छोट्या छोट्या त्रासांना किती मोठं करून पाहतो ना. पण जरा विचार करा, 18व्या शतकातल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शिवरायांच्या काळातली धाडसी माता हिरकणी किंवा मग अलीकडच्या काळातल्या सिंधुताई सपकाळ, ह्या स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात किती भयंकर, अगदी जीवघेण्या संकटांचा सामना केला असेल याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही. तरीही त्या डगमगल्या का? अजिबात नाही. रडत बसण्यापेक्षा त्यांनी चक्क समाज घडवला. आणि म्हणूनच हा इतिहास पाहिला की एक खूप महत्वाचा प्रश्न मनात येतो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर या महान व्यक्तींनी जगाला बदलण्यासाठी इतके कष्ट घेतले, स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून इतकं मोठं कार्य उभं केलं, तर आपण स्वतःसाठी, फक्त स्वतःच्या भल्यासाठी छोटे बदल करायला का बरं कचरतो? आपण त्याच नकारात्मक मनस्थितीत का अडकून पडतो? आपण स्वतःच्या आयुष्यासाठी एवढंही करू शकत नाही का? खरं सांगायचं तर आजकाल आपण सगळेच खूप माहिती गोळा करतो. म्हणजे स्वतःला कसं बदलावं, कामात सातत्य कसं ठेवावं, यावरचे शेकडो व्हिडिओज, हजारो पोस्ट्स आपण रोज स्क्रोल करत असतो. पण आपण प्रत्यक्षात कधी प्रयत्न करतो का? इथला मेसेज अगदी क्लिअर आहे. नुसता बघत बसू नका, तर करून बघा. स्वतःला इतकं बदला ना की ज्यांनी कधी काळी आपल्याला त्रास दिलाय तेच लोक एक दिवस आश्चर्याने बघत राहतील की अरे, ही व्यक्ती काय होती आणि आत्ता काय झालीय. या विश्लेषणात आता आपण एका अत्यंत भावनिक वळणावर आलो आहोत. मूळ लेखिका अर्चना आपल्या स्वतःचा अनुभव सांगताना एका अशा टप्प्याबद्दल बोलतात जो आपल्यापैकी अनेकींनी कधी ना कधी अनुभवला असेलच. ते अतिशय जड अंतःकरणाने सांगतात, मी आणि माझं बाळ फक्त 4 भिंतींच्या आत घुटमळत आयुष्य जगत होतो. तो एकटेपणा आणि एकाच जागी जगापासून पूर्णपणे तुटल्याची ती भावना किती अस्वस्थ करणारी असते हे त्यांच्या शब्दांतून अगदी थेट आपल्यापर्यंत पोचतं. हो ना, त्या 4 भिंतींच्या आत रोजच्या त्याच कंटाळवाण्या रुटीनमध्ये स्वतःची ओळखच कुठेतरी पुसट होत चालली होती. फक्त सकाळी उठायचं आणि कामाला लागायचं. आयुष्याला काही अर्थच उरला नाहीये, ही भकास भावना मनाला आतून खात होती. ही अशी मनस्थिती असते जिथे आपल्याला वाटायला लागतं की या जगाच्या मोठ्या गर्दीत आपण स्वतःलाच हरवून बसलो आहोत. आपला स्वतःचा असा काय रंग उरलाच नाहीये. पण म्हणतात ना, जेव्हा आपण एकदम तळाला जातो, चारी बाजूनी फक्त अंधार दिसतो, तेव्हाच एक मोठी झेप घेण्याची ताकद आपल्यात येते. याच निराशेच्या गर्दीतून बाहेर येण्यासाठी अर्चना यांनी एक खूप प्रेरणादायी निर्णय घेतला. मी ठरवलं की आता मला स्वतःचीच सोबत व्हायचे. बाहेरून आधार शोधण्यापेक्षा किंवा कोणाची वाट बघण्यापेक्षा स्वतःची सर्वात जवळची मैत्रीण होण्याचा हा खरोखरच एक अतिशय शक्तिशाली आणि धाडसी निर्णय होता. बरं, स्वतःची सोबत व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर याचा अर्थ असा की स्वतःच्या खऱ्या गरजा समजून घेणं, स्वतःसाठी, स्वतःच्या छंदांसाठी वेळ काढणं, सतत स्वतःलाच दोष देणं, स्वतःला कमी लेखणं पूर्णपणे थांबवणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज स्वतःसाठी छोटंसं का होईना पण काहीतरी चांगलं करणं. स्वतःवर खऱ्या अर्थाने आणि निस्वार्थपणे प्रेम करण्याचं हे एक खूपच सुंदर रूप आहे. आणि याच आत्मचिंतनातून, स्वतःला नव्याने शोधण्याच्या धडपडीतून जन्म झाला तो 100 दिवस बदलाचे या नव्या उपक्रमाचा. स्वतःला आजमावण्यासाठी, स्वतःमध्ये मुळापासून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. ही काही जगाला दाखवण्यासाठी केलेली मोठी घोषणा नव्हती बरं का, तर ही स्वतःला दिलेली एक अत्यंत प्रामाणिक आणि गंभीर कमिटमेंट होती, जेणेकरून कामामध्ये पूर्वीसारखं सातत्य आणि स्पष्टता येईल. आता या उपक्रमाचे हे छोटे छोटे टप्पे बघा. मोठे बदल करण्यासाठी आपल्याला काही एकदम डोंगर हलवण्याची अजिबात गरज नसते. 10 दिवसांचं वॉकिंग चॅलेंज,
एखादं ऑडिओ बुक ऐकण्याचं चॅलेंज, फक्त 10 मिनिटं योगासनं, थोडासा प्राणायाम किंवा अगदी रोज एक हेल्दी सॅलड खाण्याचं चॅलेंज. हे जे मायक्रो चॅलेंजेस आहेत ना, त्या आपल्याला दररोज एक साधं नवीन ध्येय देतात. यामुळे आपला मेंदू पुन्हा ॲक्टिव्ह होतो, सकाळी उठल्यावर एक फोकस मिळतो आणि आपण या प्रवासात टिकून राहतो. आपण सहसा कोणत्या चक्रात अडकतो ते जरा बघा. सकाळी उठायचं, घड्याळाच्या काट्यावर मशीनसारखं काम करायचं, घरी यायचं आणि थकून झोपून जायचं. हे असं एकसारखं नीरस रुटीन आपल्याला हळूहळू आतून पोखरत असतं. जगण्यातला तो मूळचा उत्साह, ती उमेद या रोजच्या मशीनसारख्या आयुष्यात पूर्णपणे हरवून जाते. आपण फक्त दिवस ढकलत राहतो, श्वास घेतो पण खरंच जगत मात्र नाही. म्हणूनच ह्या रटाळ रुटीनला तोडण्यासाठी आपण रोज सकाळी स्वतःला एक साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे. आज स्वतःसाठी माझं चॅलेंज काय आहे? मग ते चॅलेंज अगदी 5 मिनिटं प्राणायाम करण्याचं असो, चालताना एखादा नवीन पॉडकास्ट ऐकण्याचं असो किंवा फक्त 2 मिनिटं शांत बसून स्वतःसाठी काहीतरी लिहिण्याचं असो. हा छोटासा बदल आपला पूर्ण दिवस एका नवीन ऊर्जेने भरून टाकू शकतो. या लेखनात एक खूप सुंदर रूपक वापरले, जे आपल्या सर्वांनाच अगदी तंतोतंत लागू पडतं. आपल्या प्रत्येकाच्या आतनं उत्साहाचा आणि आनंदाचा एक मोठा झरा असतो. पण रोजच्या रुटीनचा, जबाबदाऱ्यांचा एक छोटासा दगड त्या प्रवाहाच्या मध्ये कुठेतरी अडकलेला असतो. आणि हे जे छोटे छोटे चॅलेंजेस आहेत, ते म्हणजे तोच दगड शोधून हळूच बाजूला काढण्याची एक छान प्रक्रिया आहे, जेणेकरून आपल्यातल्या उत्साहाचा झरा पुन्हा एकदा मोकळेपणाने वाहू शकेल. हा उत्साह असाच अखंड टिकवण्यासाठी आयुष्यात थोडं नवपण असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो? तर आठवड्यातून एखादी छोटी सहल काढा, एखादं नवीन कौशल्य म्हणजे नवीन स्किल शिका, स्वतःला एखादी चांगली सवय लावून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज फक्त 10 मिनिटं काढा आणि स्वतःच्या मनात साचलेल्या भावना कागदावर मोकळेपणाने लिहून काढा. स्वतःच्या मनाला एकदम हलकं आणि फ्रेश ठेवण्याचा हा एक खूप सोपा आणि मस्त मार्ग आहे. अर्थात जेव्हा आपण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा साहजिकच जुने, नकारात्मक विचार आपल्यावर हल्ला करतातच. अशावेळी एक भारी ट्रिक नक्की वापरून बघा. जेव्हा कधी निगेटिव्ह वाटेल ना, तेव्हा एक कागद घ्या. एका बाजूला ते येणारे नकारात्मक विचार लिहा आणि दुसऱ्या बाजूला लिहून काढा आपली ताकद आणि आजवर मिळवलेले आपले विजय. लिहून काढा की आजवर आपण किती मोठ्या संकटांचा खंबीरपणे सामना केलाय. हे केल्यावर आपल्याला आपल्या खऱ्या ताकदीची पुन्हा नव्याने आठवण होईल. शेवटी आपण माणसं आहोत. आपण कामं करून थकणार, मानसिकदृष्ट्या दमणार, हे अगदी नैसर्गिक आहे. त्याबद्दल स्वतःला उगाच दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पण बघा, जसं एखाद्या जुन्या आणि मौल्यवान वस्तूला पुन्हा चमकवण्यासाठी तिला नियमित पॉलिश करावं लागतं ना, अगदी तसंच आपल्या या सतत विचार करून थकलेल्या मनालाही वेळोवेळी पॉलिश करण्याची गरज असते. स्वतःसाठी थोडा निवांत वेळ काढणं, वही पेन घेऊन स्वतःचे विचार लिहिणं, हेच ते मनाला पुन्हा रिफ्रेश करणारं पॉलिश आहे. हे सगळं समजून घेताना एक अतिशय प्रेरणादायी आणि प्रसिद्ध मराठी म्हण इथे अगदी चपखल बसते. केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे. बदल आपल्या अगदी समोर उभा आहे. तो नुसता बघत राहण्यापेक्षा आपल्याला तो स्वीकारायचा आहे आणि प्रत्यक्ष कृती करायची आहे. फक्त विचार करण्यात वेळ न घालवता ते पहिलं पाऊल उचलण्याची हिंमत आपण दाखवलीच पाहिजे ना, कारण कृतीतूनच तर खरे बदल घडतात. या संपूर्ण बदलाच्या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि सतत प्रेरित ठेवण्यासाठी अर्चना यांच्या अनुभवातून आलेली काही उत्तम संसाधने उपलब्ध आहेत. लहान मुलांवर चांगले संस्कार आणि महिला सक्षमीकरणासाठी आपण स्मार्ट आई बाल संस्कार या चॅनलला नक्की भेट देऊ शकतो. तसंच मुलांसाठी उपयुक्त वर्कशीट आणि वर्क फ्रॉम होम वर्कशॉपची कौशल्य शिकण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करून आपण या सकारात्मक समुदायाचा एक भाग बनू शकतो. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आपण नक्की विचार करूया. स्वतःला बदलण्याचं आणि घडवण्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकाकडे आहे, हे आता आपल्याला पूर्णपणे समजलंय. तर मग स्वतःला त्या 4 भिंतींच्या मर्यादित विचारसरणीतून बाहेर काढण्यासाठी आज आपण आपलं कोणतं पहिलं छोटंसं चॅलेंज कागदावर लिहून काढणार आहोत? विचार करा आणि तो हरवलेला उत्साह परत मिळवण्यासाठी आजपासूनच आतापासूनच सुरुवात करूया.